फक्त 300 ते 600 सैनिकांना शत्रूच्या 10,000 सैनिकांसोबत लढणं शक्य आहे का? भारतातल्या कोणत्या नामांकित शहरात भीषण साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले? चला जाणून घेऊया या सर्व घटनांविषयी. आज आहे 13 जुलै, अनेक महत्वाच्या घटनांचा दिवस. 13 जुलै 1660 मराठा साम्राज्याचे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी पावनखिंडीत अतुलनीय पराक्रम गाजवला. 10,000चं आदिलशाही सैन्य विरुद्ध 300 ते 600 बांदल मावळे असा तो युद्ध प्रसंग. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याचे तोफांच्या आवाजाने निश्चित झाल्यावरच कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. इसवी सन 1837 आजच्याच दिवशी ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांनी लंडन येथील बकिंगहॅम पॅलेस मध्ये अधिकृतपणे राहावयास सुरुवात केली. इसवी सन 1908 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथमच महिलांना अधिकृतपणे सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली. भारतीय क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात कैद्यांच्या हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले ते 1929 मध्ये. 1983 श्रीलंकेत तमिळी लोकांवर झालेल्या वांशिक हिंसाचारात 3,000हून अधिक जण मारले गेले, ज्यामुळे सुमारे 4 लाखाहून अधिक तमिळी निर्वासित झाले. इसवी सन 2011 मुंबई जवेरी बाजार, ओपेरा हाऊस आणि दादर या 3 ठिकाणी झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला तर 130हून अधिक जण जखमी झाले. आता काही महत्वाचे जन्मदिवस. नेपाळी साहित्याचे आदी कवी आणि नेपाळी भाषेत सर्वप्रथम रामायणाची रचना करणारे कवी भानुभक्त आचार्य यांचा आज जन्मदिवस. जयपूर अत्रौली घराण्याच्या दिग्गज भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा आज जन्मदिवस. अशीच महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी डीप इन्फिनिटी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.